मित्रांनो, सेम चॅप्टर डेरिव्हेटिव्ह, सेम एक्झरसाइज, सेकंड एक्झरसाइज 1.2 यामधले आज आपण पुन्हा रिमेनिंग काही प्रॉब्लेम आहे, बट न्यू टॉपिक. आपला जो पहिला टॉपिक होता इनव्हर्स डेरिव्हेटिव्हचा, तो टॉपिक आपला एंड झाला आहे. आज आपण न्यू टॉपिक स्टार्ट करणार आहोत. बट हे जे प्रॉब्लेम राहणार हे डिपेंड राहणार π/2 मायनस थिटा या फॉर्म्युलेवर. तुम्ही आधी हेडिंग टाकून द्या प्रॉब्लेम. त्याचप्रमाणे जर कॉस π/2 मायनस थिटा केलं तर आन्सर येणार साइन थिटा. सेम tan π/2 मायनस थिटा कॉट थिटा आणि कॉट π/2 मायनस थिटा tan थिटा. अगेन sec π/2 मायनस थिटा कोसेक थिटा आणि कोसेक π/2 मायनस थिटा कोसेक π/2 मायनस थिटा इक्वल टू येणार सेक थिटा. तुम्हाला सिंपली फक्त काय लक्षात ठेवायचं आहे, कॉसला जर साइन मध्ये कन्वर्ट करायचं असलं किंवा साइनला जर कॉस मध्ये कन्वर्ट, आपला जो अँगल दिला राहतो ना तो अँगल π/2 मधून मायनस करायचा. साइनला जर कॉस करायचं असणार तर साइनचा अँगल π/2 मधून मायनस करा. टॅनला जर कॉट करायचं असणार तर टॅनचा अँगल π/2 मधून मायनस करा. तुम्हाला ज्यामध्ये कन्व्हर्ट करायचं आहे, साइनचं कॉस करता येते, कॉसचं साइन करता येते, टॅनचं कॉट, कॉटचं टॅन, सेकचं कोसेक. टॉपिक डिफरन्शिएट द फॉलोइंग फंक्शन. Differentiate the following function with respect to x. Differentiate the following function with respect to x. ओके, आता या टाइपचे प्रॉब्लेम कसे येणार थोडं केअरफुली फक्त या बोर्डकडे लक्ष द्या. आणि मी जेव्हा शिकवत असतो तेव्हा कोणीही लिहू नका, फक्त बोर्डकडे लक्ष द्या. बघा, आपल्याला जे पहिलं प्रॉब्लेम गिवन आहे, फर्स्ट प्रॉब्लेम आहे कॉट इनवर्स ऑफ e रेज टू x स्क्वेअर. हे आहे आपलं पहिलं प्रॉब्लेम, कॉट इनवर्स ऑफ e रेज टू x स्क्वेअर. आता या प्रॉब्लेमला आपण सॉल्व कसं करू? सोल्युशन. लेट आधी प्रॉब्लेमला y कन्सिडर करू. लेट y इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ e रेज टू x स्क्वेअर. ओके, आफ्टर दॅट या आधी पण या टाइपचे प्रॉब्लेम टीच केले आहे. इकडे कॉट इनवर्स आहे, इकडे कॉट आहे. कॉट इनवर्स आणि कॉट कॅन्सल होते, कॅन्सल. साइन इनवर्स साइन कॅन्सल होते, कॉस इनवर्स कॉस कॅन्सल होते, टॅन इनवर्स टॅन कॅन्सल होते. सेम टर्म जर आपल्या सेम ट्रिग्नोमेट्रिक टर्म असल्या, एक इनवर्स असली एक विदाउट असली, तर त्या टर्म काय होतात? कॅन्सल. जसा इथे कॉट इनवर्स आहे आणि इथे फक्त कॉट आहे, ती टर्म कॅन्सल होणार. काय राहिला फक्त e रेज टू x स्क्वेअर. झालं प्रॉब्लेम सिंपल. आता याला सॉल्व करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx. प्रॉब्लेम रीड करा. e रेज टू x स्क्वेअर. e रेज टू x स्क्वेअर म्हणजे फॉर्म्युला कोणाचा लागणार आहे? e रेज टू x चा. कारण e रेज टू x स्क्वेअर म्हटलं गेलं आहे, तर e रेज टू x काय होते? e रेज टू x. e रेज टू x चा आन्सर येते e रेज टू x. तर e रेज टू x स्क्वेअर चा आन्सर e रेज टू x स्क्वेअर. e रेज टू x, e रेज टू x. सो e रेज टू x स्क्वेअर, e रेज टू x स्क्वेअर. बट फॉर्म्युल्यामध्ये ज्याप्रमाणे x आहे तसा इथे x आहे का? नाही. तर x च्या ठिकाणी काय आहे? x स्क्वेअर. सो इनटू d by dx of x square.
Okay, again dy by dx as it is, e raised to x square as it is into x square, कोणता फॉर्म्युला x रेस टू n, तर x स्क्वेअर चं काय होणार 2x, x स्क्वेअर चं डेरिव्हेटिव्ह 2x. प्रॉब्लेम फिनिश. कंटिन्यू. सेकंड प्रॉब्लेम घेऊन घेतो मी, लक्ष द्या. आपलं जे सेकंड नंबरचा प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो, तिथे म्हटलं गेलं आहे आपल्याला साइन इनवर्स ऑफ कॉस 2x. आता थोडं प्रॉब्लेम कडे चांगल्या प्रकारे लक्ष द्या. आता जे मी तुम्हाला फॉर्म्युले लिहून दिले होते बरोबर, ते इथे कामी येणार आहे. आता इथे साइन इनवर्स आहे, इथे कॉस आहे. साइन इनवर्स आणि कॉस कॅन्सल होत नाही. सोल्युशन मध्ये आधी प्रॉब्लेमला y कन्सिडर करू. साइन इनवर्स ऑफ कॉस 2x, y as it is, साइन इनवर्स as it is. आता थोडं लक्ष द्यायचं. इथे आहे कॉस, इथे आहे साइन इनवर्स. तर या कॉसला मला साइन मध्ये कन्वर्ट करावं लागणार. कॉसला मला कशामध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे साइन. मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं कॉसला साइन मध्ये करा किंवा साइनला कॉस मध्ये करा. तुम्हाला जेव्हाही कन्वर्ट करायचं काम पडणार विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा जो अँगल दिला असतो इथे किती दिलेला आहे 2x, तो π/2 मधून मायनस करायचा. म्हणजे कॉस 2x आहे ना, इथे साइन इनवर्स आहे तर इथे काय पाहिजे मला साइन. इथे साइन इनवर्स आहे तर इथे काय पाहिजे साइन. बट हा काय आहे कॉस. या कॉसला कशामध्ये कन्वर्ट करू साइन. कसं कन्वर्ट करायचं, तर जो अँगल असणार तो कशामधून मायनस करायचा π/2 मायनस होणार 2x. 2x हा जो अँगल होता तो मी कशामधून मायनस केला π/2. ऑटोमॅटिक कॉसचं कन्व्हर्जन मी कशामध्ये केलं साइन. मी तुम्हाला आताच फॉर्म्युला लिहून दिला. साइन π/2 मायनस थिटा कॉस थिटा. सो साइन π/2 मायनस 2x कॉस 2x. जर इथं टॅन राहिला असता टॅन इनवर्स, तर इथं टॅन ऍडजस्ट केला असता, पण तेव्हा इथं कॉट राहिला असता. इथं टॅन इनवर्स आणि इथे कॉट, तर कॉटला मग टॅन मध्ये कन्वर्ट केलं असतं. सेम π/2 मायनस अँगल करायचा. इथे कॉस होता, मला साइन मध्ये कन्वर्ट करायचं होतं, तर हा जो 2x आहे हा मी π/2 मधून काय केला मायनस. आता साइन इनवर्स आणि साइन काय होऊन जाणार कॅन्सल. y इक्वल टू काय राहिला π/2 मायनस 2x. y इक्वल टू काय राहिला फक्त π/2 मायनस 2x. आता याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. π/2 सोबत काही आहे का, x आहे का सोबत, नाही. पाय पण कॉन्स्टंट, 2 पण कॉन्स्टंट, तर π/2 टोटल कॉन्स्टंट आहे. हा π/2 कॉन्स्टंट आहे, तर कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय येत असते 0. π/2 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. साइन मायनस 2 कॉन्स्टंट आहे, 2 ला बाहेर काढू. इथे 2 का बरं 0 झाला नाही, कारण 2 सोबत x आहे. 2 सेपरेट आहे का, नाही. 2 जर सेपरेट राहिला असता तर त्याचं 0 झालं असतं. बट इथे 2 सेपरेट नाही आहे, सोबत x आहे. 2 ला आधी बाहेर घेऊ. 2 बाहेर काय राहिला मग x. x चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx 0 मायनस 2 मायनस 2. हे झालं विद्यार्थी मित्रांनो आपला आन्सर. एकदम फास्ट. तर विद्यार्थी मित्रांनो या टाइपचे आपले 2 प्रॉब्लेम फिनिश झाले. राइट डाउन अवर थर्ड प्रॉब्लेम. कोसेक इनवर्स ऑफ 1 cos 5 raised to x.
कोसेक इनवर्स ऑफ 1 अपॉन कॉस 5 रेस टू एक्स. आता या प्रॉब्लेमला सॉल्व्ह कसं करायचं लक्ष द्या. सोल्युशन, आधी प्रॉब्लेमला y कन्सिडर करू. केलं प्रॉब्लेमला y कन्सिडर, हे तर तुम्हालाही माहित असणार. 1 अपॉन कॉस थिटा काय होत असते सेक थिटा. 1 अपॉन कॉस थिटा काय होते सेक थिटा. सो कोसेक इनवर्स ॲज इट इज 1 अपॉन कॉस हा सेक होते. 1 अपॉन कॉस सेक ॲज इट इज 5 रेस टू एक्स ॲज इट इज. 1 अपॉन कॉस थिटा सेक थिटा, तर 1 अपॉन कॉस 5 रेस टू एक्स सेक 5 रेस टू एक्स. पहिलं वर्क डन. आफ्टर दॅट इथे कोसेक इनवर्स आहे, इथे सेक आहे. या सेकला कोसेक मध्ये कन्वर्ट करायला लागणार, तेव्हाच कोसेक π/2 मायनस थिटा सेक थिटा. आलं बरोबर. या सेकला मी कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं कोसेक. कोणत्याही टर्मला तुम्ही जेव्हा दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करता, जसं टॅनला जर कॉट मध्ये कराल तर टॅनचा अँगल π/2 मधून मायनस करा. इथे तुम्ही सेकला कोसेक मध्ये केलं तर जो सेकचा अँगल होता 5 रेस टू एक्स तो π/2 मधून मायनस केला. कोसेक इनवर्स कोसेक गेट कॅन्सल. y इक्वल टू π/2 एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx. π/2 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. साइन कोणती मायनस. फॉर्म्युला कोणता लागणार a रेस टू एक्स. a रेस टू एक्स काय असतो a रेस टू एक्स इंटू लॉग ए. a रेस टू एक्स इंटू लॉग ए. तसंच 5 रेस टू एक्स काय होणार 5 रेस टू एक्स इंटू लॉग 5. 5 रेस टू एक्स इंटू लॉग 5. ओके. सो 0 मायनस धिस टर्म आन्सर मायनस मध्येच येणार. मायनस 5 रेस टू एक्स इंटू लॉग 5. रँडम फास्ट. इनवर्स ऑफ अंडर रूट 1 प्लस कॉस एक्स अपॉन 2. कॉस इनवर्स ऑफ अंडर रूट 1 प्लस कॉस एक्स अपॉन 2. ओके. आता बोर्डकडे केअरफुली लक्ष द्यायचं. सोल्युशन, आधी प्रॉब्लेमला y कन्सिडर करू. केलं प्रॉब्लेमला y कन्सिडर. त्यानंतर आता 1 प्लस कॉस एक्स आहे. 1 प्लस कॉस एक्स पहिल्याच एक्सरसाइज मध्ये आपण या टाइपचे प्रॉब्लेम केले आहे. 1 प्लस कॉस एक्स आहे तर आपण लिहत असतो वी नो दॅट 1 प्लस कॉस थिटा काय असतो फॉर्म्युला 1 प्लस कॉस थिटा 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. हा 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे. मी सांगितलं होतं का हा फॉर्म्युला m2 आणि m1 दोघांमध्येही खूपच इम्पॉर्टंट आहे. 1 प्लस कॉस थिटा 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. आणि 1 मायनस असलं तर 1 मायनस जर कॉस थिटा असला तर इथे येत असतो 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. बट 1 प्लस आहे तर 2 कॉस स्क्वेअर आला. देअरफॉर y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ अंडर रूट 1 प्लस कॉस थिटा 2 cos square theta by 2. So 1 plus cos x 1 plus cos x काय येणार 2 cos square x by 2 upon 2. 2 get cancel. y as it is cos inverse अंडर रूट मध्ये फक्त काय राहिला cos square x by 2. अंडर रूटच्या बाहेर काय येणार स्क्वेअर कॅन्सल होणार फक्त कॉस येणार. सो y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ कॉस x बाय 2. कॉस इनवर्स अँड कॉस गेट कॅन्सल.
कॉस इनवर्स अँड कॉस गेट कॅन्सल. y इक्वल टू फक्त काय आलं विद्यार्थी मित्रांनो, x/2. आता सिम्पली त्याला डिफरन्शिएट करू. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx. हा 2 काय आहे, कॉन्स्टंट. 2 ला बाहेर काढू, बट 2 हा अपॉन मध्ये आहे, तर अपॉन मध्येच बाहेर निघणार, म्हणजे 1/2 बाहेर. इन 2 असला असता तर न्यूमरेटर मध्ये बाहेर निघणार. अपॉन मध्ये आहे तर 1/2 बाहेर निघणार. 1/2 बाहेर गेला कारण 2 कॉन्स्टंट होता. मग काय राहिला फक्त x. x चं डेरिव्हेटिव्ह 1. 1/2 कॉन्स्टंट, x चं 1. सो 1/2 इंटू 1. आन्सर येणार आपलं फायनल 1/2. ओके, राईट डाऊन दिस.